ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघत आहात एबीपी माझा. सध्या आपण रोज कोरोना रुग्णांचे वाढणारे आकडे ऐकतोय. परिस्थितीचं गांभीर्य दर्शवणारी आणि धडकी भरवणारी वेगवेगळी दृश्य आपल्यापर्यंत येत आहेत. त्यामुळे कोरोनाची अनेकांना भीतीही वाटते. त्यामुळे आज कुठल्याही राजकीय विषयावर आपण चर्चा करणार नाही आहोत, तर कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी, तसंच तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबईतल्या सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी आणि नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलच्या सल्लागार डॉक्टर शैली चांडक. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, माझा प्रश्न सगळ्यात आधी मोहन जोशी यांना आहे की सर, या दुसऱ्या लाटेला आपण नेमकं सामोरं कसं जायचं आहे, कारण सगळीकडे प्रचंड नकारात्मकता आहे. दुसरी लाट जी आहे ही पहिल्या लाटेपेक्षा फार निराळी आहे. बरोबर. या लाटेमध्ये जे व्हायरस आहेत किंवा व्हायरसमुळे जे इन्फेक्शन होत आहे ते फार रॅपिडली स्प्रेड होत आहे. एका कुटुंबातला एक माणूस पॉझिटिव्ह झाला की संपूर्ण कुटुंब 2 दिवसात पॉझिटिव्ह होतं आणि ती संपूर्ण बिल्डिंगसुद्धा पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गाला लागते. तर ज्याला स्प्रेड होतो व्हायरसचा किंवा स्पीड विथ विच दिस व्हायरस इज स्प्रेडिंग इज व्हेरी व्हेरी हाय. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये यंग लोक, तरुण वयातील लोक हे या व्हायरसला बळी पडत आहेत आणि आम्ही खूप सिव्हिअर कोविड आजार या तरुण लोकांच्यात बघत आहोत आणि तरुण लोकांचे असंख्य मृत्यूही ह्या दुसऱ्या लाटेमध्ये बघत आहोत, ज्यावेळी आम्ही तरुण लोकांना विशेष महत्त्व पहिल्या लाटेमध्ये देत नव्हतो. तर ते महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट की या व्हायरसची लिथॅलिटीसुद्धा जास्त आहे आणि लंग इन्व्हॉल्वमेंट फार फास्ट होत आहे. अगदी आत्ता पेशंट बरा होता आणि दुसऱ्या दिवशी तो अतिशय हाय लेवल ऑफ ऑक्सिजनवरती पोचत आहे. तर ही दुसऱ्या लाटेची काही चिन्ह किंवा काही निराळी हे आहे, बिहेवियरल पॅटर्न आहे या दुसऱ्या लाटेचा. आणि त्या दृष्टीने आपण अननेसेसरी कुठेही बाहेर न जाणे, टूर्स न घेणे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट शक्यतो टाळणे अनलेस इट इज व्हेरी नीडेड. त्याच्यानंतर मास्क सतत वापरणे, कोणत्याही तऱ्हेचं मास्क न वापरण्याचं धाडस न करणे, ह्या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत. उगाचच्या उगाच कुठेही फिरत राहणे, उगाचच्या उगाच कोणत्याही प्रोग्रॅममध्ये सहभागी होणे हे सर्वस्वी आपण टाळायला पाहिजे. जिथे आवश्यक आहे तिथेच जाणं अत्यंत काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे आणि जर का सिम्पटम दिसू लागले तर त्वरित संसर्गापासून दूर राहणं आवश्यक आहे. आणि सिम्पटम्स दिसू लागले तर त्वरित हॉस्पिटलशी, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या डॉक्टरांशी किंवा गव्हर्नमेंटच्या डॉक्टरांशी संपर्कात येणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. आता मी डॉक्टर शैली चांडक यांच्याकडे जातो. आपण सुरुवातीला याबद्दल बोलूयात की संसर्ग अत्यंत झपाट्यानं होतोय या दुसऱ्या लाटेत. डबल म्युटेशन बघायला मिळालंय कोरोनामध्ये आपल्याला. तर संसर्गापासून वाचण्यासाठी आपण नेमकं काय काय करू शकतो? आपण मास्कचा वापर करतोय, आपण सॅनिटायझर वापरतोय, सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा आपण पालन करतोय, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क. तर कुठलं मास्क वापरावं? कारण मध्ये अशी सुद्धा एक माहिती आली होती की आपण सर्जिकल मास्क जरी वापरत असू तर ते 2 वापरले पाहिजेत. इम्पॉर्टंट आहे मास्क घालणं. सर्जिकल मास्कला एक क्वालिटी म्हणजे शेल्फ लाईफ असते. 3-4 तासासाठी तो काम करणार, त्याच्यानंतर नाही करणार. इवन कापडचा मास्क पण हेल्प करतो. बेस्ट इज N95 मास्क, पण सगळ्यांसाठी पॉसिबल नाही आहे. सो युझिंग सर्जिकल मास्क किंवा एनी अदर मास्क, कापडचाही मास्क इज हेल्पफुल, आपल्याला मदत करतो कोरोना टाळण्यासाठी किंवा आपल्यापासून दुसऱ्यांना झालं नाही पाहिजे याच्यासाठी. मास्क यूज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इट कॅन बी एनी, म्हणजे कुठलाही मास्क असो दॅट इज एक्सेप्टेबल टू यूज अँड गो हेड विथ इट. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दुसरी आपण काय काय काळजी घेणं यात अपेक्षित आहे दुसऱ्या लाटेमध्ये? कारण यात आपण बघतोय की अनेक जणांना घरी राहून सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. जसं सरांनी सांगितलं की खूप फास्ट स्प्रेड होतोय. घरात एका व्यक्तीला झालं की संपूर्ण फॅमिली किंवा अख्खी बिल्डिंग पॉझिटिव्ह येते. इम्पॉर्टंट इज ज्याला झालंय त्रास त्यांनी इमिजिएट स्वतःला डॉक्टरकडे ओपिनियन घ्यायचं आणि आयसोलेट करायचं, मोस्ट इम्पॉर्टंट. कारण त्याच्यापासून दुसऱ्याला झालं नाही पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फॉलो ऑल दी प्रिकॉशन्स
जे आपल्याला माहीत आहे, सोशल डिस्टन्सिंग, फालतू इकडे तिकडे न जाणं, लिमिटेड मूव्हमेंट्स करणं, अवॉइड पब्लिक ट्रान्सपोर्ट, हे सगळ्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट इज लिटल बिट ऑफ व्यायाम रोज करणे आणि एक हेल्दी लाईफस्टाईल आणि हेल्दी डाएट फॉलो करणे. कारण जसं आपल्याला आता कळलं आहे आणि आफ्टर हे सेकंड वेव्हमध्ये की हा जो आजार आहे हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा आजार आहे. रोगप्रतिकारक शक्ती सगळ्यांची वेगळी असते, म्हणून कसा रिस्पॉन्स येणार आहे ते आपल्याला माहीत नसतो. बरोबर. सो इट इज बेटर, म्हणजे इम्युनिटी चांगली असली तर आपण जरा कमी धोक्यात असतो आजारामुळे. सो सिम्पल प्रिकॉशन्स आहे, पण सगळ्यांनी फॉलो केले तर सगळ्यांचा फायदा होईल. बरोबर. डॉक्टर मोहन जोशी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोरोनाची लागण होऊ नये किंवा तशी आपल्याला लागण व्हावी याची शक्यता कमीत कमी व्हावी यासाठी आहारात आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा आपलं रुटीन जे आहे त्यामधले काही बदल आपलं आरोग्य अधिक सुदृढ राहावं यासाठी कारणीभूत ठरू शकतात किंवा तसे काही बदल करता येईल आपल्याला आपल्या आहारात, रुटीनमध्ये? आहारात बरेच बदल आवश्यक आहेत, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, अशा तऱ्हेची फळं ज्याला आपण म्हणतो सायट्रस फूड, ही घेणं आवश्यक आहे. धूम्रपान आणि अल्कोहोल हे शक्यतो 2 गोष्टी आहेत, या शक्यतो टाळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण धूम्रपानाने खूप तऱ्हेची इजा ही फुफ्फुसाला होते आणि त्याच्यामध्ये जर धूम्रपान करणाऱ्या माणसाला जर करोना झाला तर त्याला सिरियस करोना होण्याची शक्यता वाढते. त्याच्यानंतर असा जर माणूस व्हेंटिलेटरवरती गेला तर तो व्हेंटिलेटरवरनं बाहेर येण्याची शक्यता फार कमी होते. तर त्या दृष्टीने धूम्रपान टाळणं आवश्यक आहे. हाय प्रोटीन डाएट आणि ज्याच्यामध्ये इम्युनिटी चांगली असू शकेल, म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, पनीर किंवा इतर गोष्टी, डाळी, याचा वापर जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढेल. आणि मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं, जर सर्वांना अतिशय महागडी फळं खाणं शक्य नसेल तर कमीत कमी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या आणि ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि झिंक आहे अशा तऱ्हेच्या गोळ्या 1 गोळी तरी दिवसातून एकदा घेणं अत्यंत आवश्यक ठरेल. व्हिटॅमिन्स, हाय प्रोटीन डाएट आणि इम्युनोजेनिक डाएट हे आपल्या नेहमीच्या डाएटमधले बदल आवश्यक आहेत. बरोबर. बरेच प्रश्न येत आहेत आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आणि मला पण बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. तुम्ही सुद्धा प्रश्न विचारणं सुरू ठेवा आमच्या फेसबुक पेजवर. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना काळात आपण स्वतःची काळजी नेमकी कशी घ्यायची, त्याचबरोबर कोरोनासोबत आपण नेमकं कसं लढायचं या विषयावर आपण बोलतोय. आणि डॉक्टर मोहन जोशी आणि डॉक्टर शैली चांडक हे दोघंही आता आपल्यासोबत आहेत. मी आता डॉक्टर शैली चांडक यांच्याकडे जातो. डॉक्टर शैली, मला एक सांगाल, आता एक प्रश्न येत आहेत सोशल मीडियावरनं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कल्याणी जोशी यांनी विचारला आहे, या सगळ्या काळात लहान मुलांची काळजी नेमकी आपण कशी घ्यायची, पालकांनी त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? लहान मुलांची काळजी घेणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण मुलं एका जागेवर राहत नाही. त्यांना खूप खेळायचं असते, मित्रांना भेटायचं असते. पण असं ओव्हरऑल हे बघण्यात आलं आहे की लहान मुलांनाही जर का त्रास झाला कोविडचा किंवा कोरोनाचा तर खूप त्रास देऊन किंवा इजा देऊन जात नाही. ओव्हरऑल त्यांचं थायमस ग्लँड, म्हणजे जो एक ग्लँड असतो शरीरात जो आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती द्यायची किंवा मदत करतो, दॅट इज ॲक्टिव्ह लहान वयीत, म्हणून त्याच्यामुळे दे आर ओव्हरऑल प्रोटेक्टेड. पण हँड वॉशिंग, सॅनिटायझेशन आणि त्यांनाही मास्क घालणं, दिस इज कंपल्सरी केलं पाहिजे पालकांनी. सध्या जरा मित्रांपासून लांब राहायचं, जे फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह आहे तिथे जाणं टाळायचं आणि अननेसेसरी इकडे तिकडे त्यांनाही कुठे बाहेर घेऊन जायचं नाही. सिंपल गोष्टी फॉलो करायची आणि त्यांनाही सॅनिटायझेशनबद्दल खूप अवेअर करायचं. दिस विल हेल्प द किड्स, म्हणजे त्यांनाही खूप मदत होईल. बरोबर. पण डॉक्टर शैली, मला एक सांगा, ही काळजी तर सगळे पालक घेतीलच, पण लहान मुलांच्या आहारात सुद्धा काही बदल अपेक्षित आहेत का? त्यांचा आहार नेमका काय असावा? 5 ते 6 वर्षापर्यंतची लहान मुलं आहेत, त्यांनाही हाय प्रोटीन डाएट द्यायची. त्याच्यासाठी जसं सरांनीही सांगितलं, व्हिटॅमिन सी, जर का ते गोळी नाही घेत असेल तर फ्रूट ज्युसेस, लिंबू पाणी,
ते हे सगळं त्यांच्या आपण खाण्यात ॲड करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त खूप प्रकारच्या डाळी असतात आपल्या घरी, ते आपण वापर करू शकतो. आणि काही नाही तर एव्हरी डे गुड अमाऊंट ऑफ म्हणजे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे अँटीऑक्सिडंटमध्ये खूप रिच असतात आणि कोविडला फाईट करायला मदत करतात. सो वी शुड इन्क्लूड दिस. ठीक आहे, मी डॉक्टर मोहन जोशी यांच्याकडे जातो. सर, जितेंद्र गिरासे यांनी प्रश्न विचारला आहे की कोविड तुम्हाला होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी आपण साधारण लस घेऊ शकतो? कोविड होऊन गेल्यानंतर कोविडची सर्व लक्षणं जर एकदा डिसअपिअर झाली, म्हणजे ताप वगैरे, तर सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर लस घ्यायला हरकत नसते. याच्यामध्ये लॉजिक असं आहे की लस घेतल्यानंतर काही प्रमाणात माणसाला ताप येऊ शकतो किंवा करोनासारखी लक्षणं काही वेळा दिसतात. बरोबर. तर ऑलरेडी करोनाची लक्षणं ॲक्टिव्ह असताना, ताप असताना किंवा अंगदुखी असताना अजून लस घेऊन त्याची अंगदुखीत किंवा तापात वगैरे भर पडू नये, एवढंच फक्त त्या पाठीमागे लॉजिक आहे. पण सर्वसाधारणपणे 15 दिवसात सर्व लक्षणं दूर होतात, विकनेस दूर होतो. तर त्यामुळे 15 दिवसानंतर लस घ्यायला हरकत नाही, हे निश्चित आहे. ठीक आहे, पण डॉक्टर, एखाद्याला समजा सर्दी असेल करोना किंवा थोडासा ताप जाणवत असेल किंवा दुसरा कुठला त्रास असेल, तर त्यांनी आधी स्वतःची कोविड टेस्ट करून मगच लस घ्यावी का? असं ऑर्डिनरीली काही म्हणण्यात आलेलं नाही आहे लसीच्याकडनं. लस प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्या किंवा WHO किंवा ICMR यांच्याकडनं. परंतु ऑर्डिनरीली जर ताप असेल आणि सर्दी असेल तर त्यावेळी आपण कोणत्याही तऱ्हेची लस, साधी लस सुद्धा, करोनाचीच नव्हे तर इतर कोणतीही, पोलिओची लस असो, कोणती इतर लस असो, आपण ती लस घेण्याचं ऑर्डिनरीली टाळत असतो. तर कोणताही दुसरा आजार असताना किंवा आजार चालू असताना लस घेऊ नये, कारण लसीचे जे साईड इफेक्ट किंवा ज्याला आपण म्हणतो परिणाम असतात, ते परिणाम ॲड होऊन होणारा आजार हा जास्त होऊ नये, तो सहन करता येण्यासारखा असावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे. डॉक्टर विलास गिले हे प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडून अजून एक प्रश्न आलाय, तो म्हणजे कोरोना होऊ नये किंवा मग आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, चांगली व्हावी, यासाठी गिलोय किंवा आवळा ज्यूस यासारखे काढे घेतले तर ते कितपत फायदेशीर ठरू शकतं? या काढ्यांची अशी काही ट्रायल्स वगैरे काही झालेल्या नाही आहेत. परंतु निर्णय तऱ्हेची आयुर्वेदिक औषधं आणि त्याच्याचप्रमाणे होमिओपॅथिक औषधं सर्वकडे क्लेम केली जात आहेत की बाबा ही औषधं घेतल्याने इम्युनिटी वाढते. पण निश्चितपणे काही गोष्टी आयुर्वेदातल्या ज्या आहेत की ज्याच्यामध्ये अश्वगंध हे एक असं आहे, तुळस हे जे असं एक गोष्ट आहे, तुळस, अश्वगंध, या 2 गोष्टींमुळे आपण आपल्या इम्युनिटीत निश्चितपणे भर पडते, असं आयुर्वेदामध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये बऱ्याच ट्रायल्समध्ये सिद्ध झालेलं आहे. तर प्युअर अश्वगंधा किंवा अश्वगंधा असलेली कोणतीही कंपाऊंड घ्यायला माझ्या मते काही हरकत नाही, की जेणेकरून कोणत्याही तऱ्हेचा त्रास तर होणार नाही त्यांनी, परंतु निश्चितपणे सेल मिडिएटेड इम्युनिटी वाढण्याला मदत होते आणि कोरोना होण्यालाही त्यामुळे, म्हणजे झाला तरी तो सहजपणे माणूस सहन करू शकतो आणि त्याचा सिरियस जो इफेक्ट असतो तो होत नाही. तर त्यामुळे अश्वगंध आणि तुळशी या 2 वस्तूंविषयी खूप लिखाण आहे आणि खूप तऱ्हेच्या ट्रायल्स आहेत आणि त्या इम्युनिटीविषयी आहेत. तसंच टिनोस्फोरा कॉर्डिफोलिया म्हणून एक औषध आहे, गुळवेल सत्व, गुळवेलच्या सत्वाची किंवा एक्स्ट्रॅक्टची जी मात्रा आहे ती सुद्धा आयुर्वेदात फार फेमस आहे, की जेणेकरून आपलं इम्युनिटी वाढते. आणि या तिन्हीपैकी कोणती वस्तू असलेलं एखादं आयुर्वेदिक प्रिपरेशन घेतलं तर ते चांगलं असू शकतं. ओके, ठीक आहे. डॉक्टर शैली, एक प्रश्न येतोय पुढचा, सविता मेत्रेवार यांनी विचारला आहे आणि त्याला जोडून मी पण प्रश्न विचारतो, कारण काही दिवसाआधी लँडसेटचा अहवाल आला होता, त्यातला एक शोध निबंध होता, अभ्यास होता जो प्रकाशित झाला होता. त्यानुसार कोरोनाचे पार्टिकल जे आहेत, एरोसेल पार्टिकल्स, ते हवेत बराच काळ राहतात. म्हणजे कोरोना अफेक्टेड लोक एका खोलीतून बाहेर गेल्यानंतर सुद्धा 3 तास ते पार्टिकल्स हवेत होते. कोरोना व्हायरस हवेत होता, तर हवेत हा व्हायरस नेमका किती राहतो, त्यापर्यंत तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आली आहे? वेगवेगळे अहवाल, रिपोर्ट्स याबद्दल काय सांगतात, रिसर्च काय सांगतात? मल्टिपल म्हणजे खूप सारे रिसर्चेस झाले. आधी आपल्याला असं कळलं होतं की कोरोना सरफेसवर किंवा कॉन्टॅक्टमुळे पण होतो.
आता रिसेंट जे आर्टिकल्स आलेत हे सिद्ध झाले की दिस इज अ एरोसोल स्प्रेड, म्हणजे हवेत असतो. आधी ही मान्यता नाकार दिली जात होती. तर सहसा एक कॉन्टॅक्टवर तो कोरोना कमीत कमी 3 ते 4 तास राहू शकतो व्हायरस, आणि हवेत पण तो जवळपास 3 ते 4 तास राहू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जी खोलीत असली आणि बाहेर आली तर त्या खोलीत पण व्हायरस जवळपास 3 ते 4 तास राहू शकतो. तर आयडियली ती खोली वापरायच्या अगोदर आपण त्या खोलीलाही डिसइन्फेक्ट केलं पाहिजे, म्हणजे स्वच्छ केलं पाहिजे, सॅनिटाईज केलं पाहिजे, मगच दुसऱ्या व्यक्तीने ती खोली यूज केली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण लेनिन म्हणजे जे चादरी असतात, वॉशरूम्स असतात, हे आपल्याला माहीत नसेल किंवा एक नवीन जाणीव अशी पण आहे की 21 दिवसापर्यंत कोरोना आपल्या मोशन्समधनं पास होतो. त्याच्यासाठी जे पॉझिटिव्ह पेशंट्स असतात त्यांना ॲडवाईस दिली जाते की 3 आठवडेपर्यंत टोटल त्यांचं वॉशरूम अजून कुठल्या व्यक्तीने वापरलं नाही पाहिजे, आणि ते वापरायच्या अगोदर हॉट वॉटर फ्लशिंग म्हणजे गरम पाण्याने स्वच्छ करूनच दुसऱ्या व्यक्तीने वापरलं पाहिजे 21 दिवसानंतर तेही पण. ठीक आहे. डॉक्टर शैली, अमित सरसमकर यांनी प्रश्न विचारला आहे की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यावर काही त्रास होतो का? पोस्ट कोविड सुद्धा अनेकांना त्रास होतोय, तर त्यावर नेमका आपण काय उपचार घेणं आवश्यक आहे? आफ्टर म्हणजे सुटी झाल्यानंतर पण काय आपण आजारपणातून बाहेर पडतोय. जसं आपल्याला साधा ताप सर्दी पण झाली तरी आपण 2 दिवस म्हणजे अस्वस्थ असतो. कोविडमुळे पण व्हायरल ॲस्थेनिया ज्याला आम्ही म्हणतो, सिग्निफिकंट वीकनेस, जेवण न जमणे, थकवा राहणे, आणि ज्यांना मॉडरेट किंवा सिव्हिअर आजार असतो त्यांना श्वास घ्यायला त्रास, ह्या गोष्टी असू शकतात. याच्यासाठी जे रिहॅबिलिटेशन म्हणजे फुफ्फुसांचं फिजिओथेरपी खूप आवश्यक आहे. म्हणजे फुफ्फुसांचे फंक्शन्स आपले नॉर्मलकडे वळले पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि ते सगळ्यांनी केलं पाहिजे ज्यांना मॉडरेट टू सिव्हिअर कोविड निमोनिया असा त्रास होतो. इतर लोक जे आहे त्यांनी डेली एक्सरसाइज केली पाहिजे, कमीत कमी 5 मिनटं. सो ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू आपलं आहार इम्प्रूव्ह केलं पाहिजे, आणि ओव्हरऑल एका आठवड्यात किंवा 7 ते 10 दिवसात त्यांचे हेही लक्षणं कमी होतात आणि ते बरे होतात. व्हिटॅमिन सी आणि झिंक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यावर पण जवळपास 2 आठवडे कमीत कमी कंटिन्यू केलं पाहिजे, इतर औषधांसोबत जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केली आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे आपल्या आहारात व्हिटॅमिन आणि प्रोटीनचा इंटेक आपण वाढवायला हवा, पौष्टिक सात्विक आहार आपण घ्यायला हवा, आणि त्याचबरोबर काही व्यायाम सुद्धा आपण करू शकतो जे तुम्ही सांगितले, जेणेकरून फुफ्फुसांची मजबूती सुद्धा त्याच्यावर अवलंबून असेल. ठीक आहे, बरेच प्रश्न येत आहेत. ऑक्सिजन लेवल बद्दल सुद्धा अनेक शंका आहेत अनेकांच्या मनात, त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना काळात आपण स्वतःची नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे याबद्दल आपण बोलतोय. आता सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी आहेत आणि नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलच्या सल्लागार डॉक्टर शैली चांडक देखील आपल्या सोबत आहेत. मी मोहन जोशी सरांकडे जातो. सर, एक प्रश्न आला आहे संकेत चौधरी यांचा की ऑक्सिजन लेवल स्वतःची नेमकी कशी इम्प्रूव्ह करता येईल, त्यावर नेमकं आपण काय काम करू शकतो? ऑक्सिजन लेवल स्वतःची इम्प्रूव्ह करण्यासाठी प्राणायाम नावाचा जो एक्सरसाइज आहे, म्हणजे ज्याला आम्ही डीप ब्रिथिंग एक्सरसाइज म्हणतो, तो करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे डीप ब्रिथिंग एक्सरसाइजमुळे फुफ्फुसाचा प्रत्येक पोर्शन आणि ज्याला म्हणतो की प्रत्येक पेशी ही कार्यरत होते, तिथे रक्त पोचतं आणि त्याच्यामधून ऑक्सिजन डिफ्युजन होतं. तर डीप ब्रिथिंग एक्सरसाइजेस किंवा प्राणायाम हे हा एक महत्त्वाचा एक्सरसाइज आहे किंवा हे आहे की जेणेकरून ऑक्सिजनेशन वाढतं. एखाद्या पेशंटचं सुद्धा ऑक्सिजनेशन कमी झालं असेल किंवा सॅच्युरेशन कमी झालं असेल आणि त्याला जर डीप ब्रिथिंग एक्सरसाइज करायला सांगितला तर लगेच त्याचा आपल्याला मॉनिटरवरती दिसून येतं की तो 90 वरती होता आणि तो आता लगेच 95 वरती गेला. ठीक आहे. वर्षा निकम यांचा प्रश्न आहे की गरम पाण्याची वाफ घेण्याचा काही फायदा होतो का या सगळ्या काळात, आणि ती दिवसातून किती वेळा घ्यावी? गरम पाण्याच्या वाफेचा निश्चितच फायदा होतो. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये म्हणजे नाकामध्ये आणि फॅरिंग्समध्ये आणि नेझोफॅरिंग्समध्ये
सर्वत्र सिलियरी मुवमेंट्स असतात की जेणेकरून कोणत्याही तऱ्हेचे जंतू व्हायरसेस हे खाली लंग्समध्ये जाऊ नये म्हणून. आणि ज्यावेळी आपण गरम पाण्याची वाफ घेतो त्यावेळी रक्तप्रवाह या ठिकाणी वाढतो, त्याची कार्यक्षमता वाढते सिलियरी मुवमेंटची, आणि त्यामुळे कोणत्याही तऱ्हेच्या जंतूंना पुढे जाण्यासाठी मज्जा होतो. ठीक आहे. आणि काही प्रमाणात गरम पाणी हे व्हायरसला किंवा गरम वाफ ही व्हायरसला संयुक्तिक नसते, तर त्यामुळे गरम पाण्याची वाफ दिवसातून 2दा ते 3दा घेणं हे फार संयुक्तिक आहे. काही लोक अगदी रिलिजियसली ती घेत आहेत. बरोबर. ठीक आहे. डॉक्टर शैली गौरव नेहमी परदेशी आपण यांनी sore प्रश्न throat विचारला आहे झाला की कोरोना झाल्यावर व्यायाम करावा का कुठला? कोरोनाची लागण तुम्हाला झाल्यानंतर काही सिम्पटम्स असतील तर? जेव्हा जस्ट सिम्पटम्स सुरू होतात तेव्हा इतका वीकनेस असतो की आपण काहीच व्यायाम नाही करू शकतो. पण एकदा औषधांनी आणि रिकव्हरी फेजमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण बेसिक एक्सरसाइज म्हणजे शाळेत जे PT ड्रिल करतो किंवा प्राणायाम किंवा सिंपल स्ट्रेचिंग एक्सरसाइज ही करायला सुरुवात करायची. पण सुरुवातीलाच केली तर हे आपल्याला झेपणार नाही आपल्या शरीराला, कारण ऑलरेडी इन्फेक्शन स्प्रेड होत असतो त्यावेळेला. ठीक आहे. अजून एक प्रश्न येतोय रेमडेसिवीर बद्दल. रमेश स्वप्नील पाटील यांनी विचारलाय की रेमडेसिवीरचे अनेकांना काही साईड इफेक्ट्स जाणवत आहेत, तर त्यापासून नेमकं कसं वाचता येईल, त्या संदर्भात काय उपाय करता येईल? जेवढं क्लिनिकल ट्रायल्स आले आहेत रेमडेसिवीर खूप प्रोफाऊंडली म्हणजे खूप लोकांना दिलं गेल्यात आहे आणि व्हेरी मिनिमम कमीत कमी लोकांना साईड इफेक्ट आले आहे. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळा असतो, ताशीर वेगवेगळी असते, त्याच्यामुळे कुठला इंजेक्शन कसा रिॲक्ट करणार आहे ते आपल्याला माहीत नाही. एक गोष्टी आपण अशी करू शकतो की द्यायच्या अगोदर आपण एक सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग करायची, त्याच्यात काहीच त्रास नाही झालं तर पुढे जाऊ शकतो आपण. पण ओव्हरऑल असं खूप घातक साईड इफेक्ट अजून काही आढळलेला नाही आहे. अनेकांचा एक प्रश्न प्रामुख्यानं मला दिसतोय, बऱ्याच जणांनी तो प्रश्न विचारलाय की या सगळ्या काळात अनेकांच्या तोंडाची चव जाते आणि नाकाला वास सुद्धा येत नाही, तर असा इफेक्ट जर फार दिवस एखाद्याला जाणवत असेल तर त्यांनी नेमकं काय करावं? कोविड इन्फेक्शन किंवा कोरोना इन्फेक्शनमुळे हा खूप कॉमन म्हणजे अगदी कॉमन सिम्पटम आहे, ज्याच्यात चव येत नाही, वास येत नाही, पण रिकव्हरी डेफिनेटली होते आणि जवळपास 7 ते 10 दिवस लागतात रिकव्हरी व्हायला इन्फेक्शनच्या सुरुवातीनंतर. तेव्हापर्यंत आपण वाट बघायची आणि ट्रीटमेंट जसं डॉक्टरांनी औषध गोळ्या दिले आहे ते कंटिन्यू ठेवायचे. त्याच्यानंतर पण नाही आलं तर एक पुन्हा ओपिनियन घ्यायचं आणि अजून काही त्रास तर नाही झाले ते बघावं लागेल. कॉम्प्लिकेशन्स बिकॉज ऑफ कोविड तर नाही झाले ते आपल्याला बघावं लागेल एकदा. ठीक आहे. डॉक्टर मोहन जोशी, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अनेकांकडून तो विचारला जातोय आणि महत्त्वाचा सुद्धा आहे, कारण सध्या रेमडेसिवीरचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय कोरोना रुग्णांवर उपचारासाठी. तर रेमडेसिवीर शिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करणं हे शक्य नाही आहे का? आणि रेमडेसिवीरचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? आणि त्याच्यावर नेमके काय उपचार आहेत किंवा काय साईड इफेक्ट जाणवू शकतात? नाही, रेमडेसिवीर हे USFDAनी एकमेव औषध असं डिक्लेअर केलेलं आहे की जे करोना पॅन्डेमिकमध्ये करोना व्हायरसच्या अगेन्स्ट उपयुक्त आहे. करोनाचं ते व्हायरिसायडल ड्रग आहे, म्हणजे ज्यांनी व्हायरसची संख्या शरीरात असलेली कमी होते. त्यामुळे रेमडेसिवीर शिवाय ट्रीटमेंट करणं हे शक्य आहे किंवा नाही असा प्रश्न आता विचारण्याचं कारण नाही आहे. शक्य तर आहे. ज्यावेळी रेमडेसिवीर नव्हतं त्यावेळी रेमडेसिवीर शिवाय आपण उपचार करत होतो. रेमडेसिवीरच्यामुळे काही स्पेसिफिक, कारण काय प्रत्येक जे औषध असतं ते लिव्हर आणि किडनी या 2 इंद्रियातून एक्सक्रीट केलं जातं. तर ह्या कोणत्याही किडनीला किंवा लिव्हरला काही त्रास होऊ शकतो का? आणि जर एखाद्याला कावीळ असेल किंवा एखाद्याचं क्रिएटिनिन वाढलेलं असेल किंवा किडनी जर संपूर्णपणे कार्यक्षम नसेल तर त्या माणसांना रेमडेसिवीर द्यावं किंवा कसं याविषयी दुमत असू शकतं, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला डोस ॲडजस्टमेंट करायला लागू शकते. जी एक नॉर्मल किडनीच्या माणसाला जो डोस देतो तोच त्या दुसऱ्या किडनीच्या आजार असलेल्या माणसाला देता येणार नाही. परंतु रेमडेसिवीर हे औषध निश्चितपणे व्हायरिसायडल आहे. त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करावा, इस्पेशली मॉडरेट आणि सिव्हिअर केसेसमध्ये त्याची गरज असते. परंतु बऱ्याच वेळा सिव्हिअर केस असल्यानंतर ज्यावेळी लंग डॅमेज म्हणजे
फुफ्फुसांना झालेली इंजुरी जास्त असते, त्यावेळी मग व्हायरसची संख्या कमी होऊन फारसा फरक पडत नाही, ऑक्सिजनेशनवर इम्प्रूव्हमेंट होत नाही. तर त्यावेळी आपण म्हणतो की रेमडेसिवीरचा खूप काही उपयोग नाही सिरियस पेशंटमध्ये. पण रेमडेसिवीर फिलॉसॉफिकली असं औषध आहे की ज्यांनी व्हायरसची संख्या कमी होते शरीरातली, त्यामुळे ते वापरावं हे संयुक्तिक. ठीक आहे डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण एक महत्त्वाचा प्रश्न आलाय आणि त्याला जोडून मी दुसरा प्रश्न घेतो. विजय चौधरी यांनी विचारलाय की कोरोना उपचारादरम्यान काही जणांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर असे पोस्ट कोविड काही परिणाम जाणवू शकतात का? कारण अनेकांची शुगर लेवल सुद्धा त्यानंतर कमी जास्त झाली आहे किंवा तो त्रास त्यांना नव्याने जाणवायला लागलाय. नाही, तो तर त्रास असतो की शुगर लेवल ही कमी जास्त होते. याचं कारण जी काही औषधं दिली जातात, ज्याला आपण मिथाइल प्रेडनिसोलॉन किंवा प्रेडनिसोलॉन सदृश जी औषधं असतात, ज्याला आम्ही ग्लुकोकॉर्टिकॉइड ग्रुप ऑफ ड्रग्ज म्हणतो, ते ग्लुकोकॉर्टिकॉइड टाईप ऑफ ड्रग जी असतात त्यांनी डायबेटोजेनिक ड्रग्ज असतात, त्यांनी शुगर वाढण्याचं कार्य होतं. तर त्यामुळे करोनाच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान काही लोकांना डायबिटीज होतो, पण जशी ती ट्रीटमेंट कमी करतो आपण किंवा बंद करतो त्यावेळी डायबिटीज हा बरा होतो. तो काही परमनंट डायबिटीज असतो असं नाही. पण जर वाढलेली शुगर असेल तर त्यावेळी आपल्याला तात्पुरती उपाययोजना करावी लागते. कधी कधी काही लोकांना इन्शुलिन सुद्धा द्यावं लागतं. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर करोनाच्यामुळे ज्यावेळी हायपॉक्सिया होतो, म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होते, त्यावेळी इंद्रियांना सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे त्या इंद्रियांची हानी होऊ शकते. त्याच्यामध्ये दृष्टिदोष हा सुद्धा असू शकतो. ठीक आहे, समजलं का? तर ज्या ज्या इंद्रियांना ऑक्सिजनेशनचं सफरिंग होतं किंवा ज्यांना पूर्णपणे ऑक्सिजन मिळत नाही, त्यावेळी त्या इंद्रियांची जर हानी झाली तर काही प्रमाणात परमनंट, काही प्रमाणात टेम्पररी त्याचं आपल्याला हे दिसू शकतं, इफेक्ट दिसू शकतात आणि त्यामुळे तो त्रास होतो. परंतु ऑर्डिनरीली कोरोना बरा झाल्यावरती बऱ्यापैकी जे त्रास असतात ते कमी होतात. मुख्यत्वेकरी त्रास जे असतात ते फुफ्फुसाला राहतात, कारण ठीक आहे, फुफ्फुसाला राहतात. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर. बरेच प्रश्न येत आहेत, खरं तर फेसबुकवर बरेच प्रेक्षक आहेत, त्यांच्या मनात अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत. त्यातल्या बऱ्याच महत्त्वाच्या शंका आणि प्रश्नांची उत्तरं डॉक्टर मोहन जोशी आणि डॉक्टर शैली चांडक तुम्ही दोघांनीही अत्यंत सोप्या भाषेत आम्हाला दिलेली आहेत. आणि प्रेक्षकांना या डोसचा तुमच्या आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जो सल्लारूपी व्हिटॅमिन दिलाय त्याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आपण करूयात. दोघांचेही मनापासून आभार की तुम्ही वेळ दिलात, या चर्चेत सहभागी झालात आणि इतकी सगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि या चर्चेत आता इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.